नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महिला बालविकास या विभागाअंतर्गत ज्या 9 संवर्गासाठी एग्जाम झाली होती त्या एग्जामबद्दल डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन बघणार आहोत की आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क किती होणार तुमचे, आता रॉ मार्क किती आहे, कोणत्या शिफ्टच्या कोणत्या संवर्गाच्या कोणत्या पदाच्या नॉर्मलायझेशनवर फरक पडेल याबद्दल संपूर्ण माहिती। BMC मध्ये कसं झालं इथे सुद्धा तसं होईल का याबद्दल सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, ठीक आहे। बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण पहिला मुद्दा मांडणार आहोत इथं सगळ्यात आधी की इथे दिसतंय तुम्हाला एकूण किती संवर्गामध्ये एग्जाम झाली, एकूण किती संवर्गामध्ये, तर दिसतंय इथे 1 ते 9 संवर्गामध्ये ही एग्जाम झाली आहे तुमची। 9 संवर्गामध्ये BMCची किती झाली होती, 2 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत एग्जाम झाली होती, ठीक आहे। आणि हे कंटिन्यू 3-3 शिफ्टमध्ये होती। तर त्यामुळे काय झालं की नॉर्मलायझेशनवर खूप मोठा फरक पडला। BMCमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 60+ होते, काही मग डायरेक्ट 160 झाले, असे 60+ म्हणजे 60 क्वेश्चन अँड 120 मार्क्स, 120 वाले 160 पर्यंत सुद्धा गेले, 39 हायेस्ट मार्क वाढले। मग 120 वाले किती झाले, 120 आणि 140च्या पुढे गेले, काही 130 वाले होते ते 150 वर गेले, 140 वाले 160 वर गेले, काही ऑलरेडी 140 होते ते कमी झाले, असे सुद्धा झाले। मग आपल्या इथे सुद्धा काही फरक पडणार का, तर ह्याबद्दल एकदम तज्ज्ञ व्यक्तींकडनं किंवा तज्ज्ञ मतानुसार ही आपल्याला माहिती पुरवणार आहे। बघा तर कोणत्या शिफ्टचं नॉर्मलायझेशनवर फरक पडेल आता हा बघणार आहोत मुद्दा आपण। इथे दिसतंय तुम्हाला सगळ्यात आधी इथे दिसते संरक्षण अधिकारी गट ब, अराजपत्रित 2 पद आहे, यावर फरक पडणार नाही। एकाच शिफ्टमध्ये ही एग्जाम झाली आहे, फरक पडणार नाही। इथे दुसरं पद दिसते परिवीक्षा अधिकारी गट क, 72 पद, सर्वात जास्त शिफ्टमध्ये एग्जाम झालेली पद कुठलं आहे तर परिवीक्षा अधिकारी। एकदम म्हणजे 5-6 शिफ्टमध्ये एग्जाम होती, 2 दिवस एग्जाम चालली आहे ही, 2 ते 3 दिवस, म्हणजेच यावर खूप जास्त परिणाम पडणार कशाचा तर नॉर्मलायझेशनचा। ज्या विद्यार्थ्यांना 65+ जरी असेल ना त्या विद्यार्थ्यांनी आशा सोडू नका, त्या विद्यार्थ्यांचं होणार, कारण 65 म्हणजेच किती 130 गुण झाले आणि इकडले तुमचे 20-25 वाढतात, 20 तरी वाढणार, मग 130 + 120 किती 150। एकूण फॉर्म किती आले होते 7000 समथिंग काहीतरी या परिवीक्षा अधिकारीला एकूण फॉर्म आलेले। मग 7070 जागा काही खूप मोठी गोष्ट नाही आहे। 65+ असेल, 70 वाले असेल आणि 70+ तर होणारच, पण 65 कारण जागा एकच होत्या या पदामध्ये, असं पण सांगता येत नाही की कोणाचं 65 वाला पण होईल, कोणत्या कास्टमध्ये फॉर्म जास्त असेल मग ते किती 75+ असून सुद्धा त्यांचं होऊ शकणार नाही। मग हे रिझल्टवर डिपेंड करते। आता नॉर्मलायझेशन झालं, ठीक आहे, मग नॉर्मलायझेशन झाल्यावर किती फरक पडतो यावर डिपेंड करते, ठीक आहे। मग याचं जवळपास 20 ते 30 गुणांचा फरक पडेल, कशात परिवीक्षा अधिकारी 20 ते 3 गुणाचा फरक पडू शकतो। दुसरं बघू आपण पद आता, दुसरं आहे लघुलेखन गट क पद, एकच पद आहे, यामध्ये काही फरक पडणार नाही कारण एका शिफ्टमध्ये एग्जाम झाली आहे। त्यानंतर लघुलेखन निम्नश्रेणी 2 पद, यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशनचा फरक पडणार नाही। त्यानंतर तिसरा पद आहे वरिष्ठ लिपिक सहाय्यक गट क, 56 पद, इथे पण 6000 5,500-6,000 काहीतरी फॉर्म आलेत। आणि वरिष्ठ लिपिक सांख्यिकी गट क मध्ये 2 शिफ्टमध्ये एग्जाम झाली, किती 2 शिफ्टमध्ये, इथे सुद्धा जास्त फरक नाही, तरी 8 ते 10 गुणांचा फरक पडेल इथे, किती 8 ते 10 गुणांचा फरक पडेल। आणि ज्या व्यक्तींना 65+ असेल त्यांनी होप ठेवा, का कारण आता 8 ते 10 हजारमध्ये तुमच्या कास्टच्या 2 जागा असेल, 1 जागा असेल, सपोज कोणी फॉर्म भरला नसेल किंवा जो भरला असेल कास्टवाला आणि त्याला 80+ आहे, 160+, तो ओपनची जागा खाणार, मग 65 वाला सुद्धा तिथे येऊ शकतो, काहीही होऊ शकतं, ठीक आहे। 8 ते 10 गुण तुमचे वाढतील यामध्ये, कारण 2 शिफ्टमध्ये झाली एग्जाम। नंतरचं पद बघू आपण, संरक्षण अधिकारी गट क झालं। संरक्षण अधिकारी गट क यामध्ये सुद्धा 2-3 शिफ्टमध्ये एग्जाम झाली, इथे सुद्धा 10-12 गुणांचा फरक पडू शकतो, किती 10 ते
12. कशावरून सांगतोय? BMCमध्ये कसं घोळ झालं त्या प्रकारे. BMCमध्ये तर नक्कीच घोळ झाला आहे. त्याला कोणाला पण काय पण मार्क दिले. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण वरिष्ठ काळजीवाहक गट ड 4 पद आहे. एकच शिफ्टमध्ये एक्झाम होती, तर इथे काही मोठा फरक पडणार नाही. पण ज्या व्यक्तींना 67 ते 69 असेल त्या व्यक्तींनी आशा होऊ शकतं बाबा, काही सांगता येत नाही. त्यानंतर इथे आहे कनिष्ठ काळजीवाहक 36 पद आहे. इथे नॉर्मलायझेशन होणार. 36 वाल्यांचं 10 ते 15 गुणांचा काय होणार? फरक पडेल. कशाचा? तर कनिष्ठ काळजीवाहक गट ड. कनिष्ठ काळजीवाहक गट ड हे 36 पद आहे. इथे 10-15 गुणांचा फरक पडेल. स्वयंपाकी गट ड 6 पद, 2 पदामध्ये 2 शिफ्टमध्ये एक्झाम झालेली, तर इथे सुद्धा 2-4 प्रश्न म्हणजे 8 ते 10 गुणांचा फरक पडू शकतो. ठीक आहे. हे झालं नॉर्मलायझेशनवर किती फरक पडेल. आता बघणार आहोत आपण मेरिट बघू आपण. तर हे कास्ट वाईज तुम्हाला इथे खाली दिसते, कोणत्या कास्टमध्ये किती जागा होत्या. संरक्षण अधिकारी गट ब. त्यानंतर इथे दिसते लघुलेखन निम्न श्रेणी. ज्यांच्याकडे आपल्या माहीत नसेल त्यांनी हे बघून घ्या चार्ट, कोणत्या कास्टमध्ये किती जागा आहे. ठीक आहे. इथं विजा एकचीच आहे, लघुश्रेणी निम्नलेखी. इथे दिसते परिवीक्षा अधिकारी, सगळ्यात महत्त्वाचं, जास्त शिफ्टमध्ये एक्झाम झालेली पोस्ट. परिवीक्षा अधिकारी एकूण पदे किती होते? तर 72 पदे. एकूण किती पदे होते? 72 पदं. ओपनमध्ये किती आहे? 30. पण सर्वसाधारण किती आहे? 8. आणि महिलांच्या 9 आहे ओपनमध्ये. ठीक आहे. आता इथे काय होणार की जे कास्टमध्ये सपोज इथे दिसते अनुसूचित जाती 5 जागा आहे, सर्वसाधारण 1 आहे, महिला 1, 2 आहे. मग आता ह्या व्यक्तींनी जर जास्त मार्क गेले 80+ आणि ओपनवाल्यांनी किती घेतले? 78. मग हा 80+वाला इथे ओपनची जागा खाणार 8 जागापैकी. मग तुमच्या जो अनुसूचित जातीचा कमी मार्कवाला असेल तो इथे कास्टचा फायदा होणार त्यांना, असं मेरिट लागेल. तरीसुद्धा ह्यांचं सांगतो जागा कमी असल्यामुळे ह्यांची मेरिट आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर बोलतो मी. आफ्टर नॉर्मलायझेशन 80+ जाणार. आफ्टर नॉर्मलायझेशन 80+. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण. इथे दिसते वरिष्ठ सांख्यिकी गणित सहाय्यक गट क, म्हणजेच वरिष्ठ लिपिकचं होतं हे. इथे सुद्धा एकूण जागा किती होत्या? 56 जागा होत्या. आणि कास्टमध्ये सुद्धा जागा होत्या, सगळ्याच कास्टमध्ये 1-2 जागा आहे. इथे सुद्धा 158+ जाईल. किती? 158+ ह्या कनिष्ठ वरिष्ठ लिपिकमध्ये जाऊ शकतं. खाली बघू. संरक्षण अधिकारी गट क यांची मेरिट आपण सांगू शकतो. एकूण ओपनच्या 8 जागा आहे, सर्वसाधारण किती आहे? 8 जागा आहे. एकूण किती आहे? 22. टोटल 57 आहे. इथे सुद्धा 156+ कट ऑफ जाऊ शकतो आफ्टर नॉर्मलायझेशन. हे झालं सर्वसाधारण सांगतो मी. यामध्ये आपापल्या कास्टनुसार 2-4 प्रश्नांचा फरक असू शकतो. 2-4 प्रश्न म्हणजे किती? 2 प्रश्न म्हणजे 4 गुण. त्यानंतर बघू आपण संवर्ग. हे संवर्ग वरिष्ठ काळजीवाहक गट ड. एकूण जागा 4च होत्या. इथे सुद्धा 160+ जाणार, कारण खूप हुशार पोरं आता महाराष्ट्रामध्ये आहे. काहीही होऊ शकतं. 160+ लागणार. 4च जागा आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू. कनिष्ठ काळजीवाहक